एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आता कडक नियम लागू. नवीन GR आला. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान, कारण की आता 5 कडक नियम लागू झालेले आहेत. 5 असे नियम जे सगळ्यात कडक आहे, जे आजपर्यंत लागू नव्हते, ते नवे नियम आता लागू झाले, जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. कारण की त्याचा GR देखील आलेला आहे. आता जर ही 2 कागदपत्र तुमच्याकडे नसतील तर एसटी मध्ये तुम्हाला बसता येणार नाही. होय, नीट कान देऊन ऐका. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व एसटी महामंडळात बस स्टँडवर एक विशेष प्रकारची चेकिंग आता होणार आहे. आता ज्या लोकांकडे हे 2 कागदपत्र नसतील आणि जी लोक हे 5 नियम पाळणार नाही, अशा लोकांना आता बसमध्ये बसू दिले जाणार नाही. कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्व प्रवाशांसाठी 5 कडक नियम आता लागू केलेले आहेत. पहा, पूर्वी फक्त पैसे खिशात असले आणि कुठे जायचं एवढं माहिती असलं तरी बसमध्ये बसून तुम्ही तिकीट काढून तुम्हाला कुठं जाता यायचं. महिलांना हाफ तिकीट मिळत होतं, ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट, तर 75हून अधिक वर्षाच्या लोकांना फुल तिकीट माफ होतं. पण सरकारने आता 5 कडक नियम लागू केलेले आहेत. पहा, हे नियम आता GRच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलेत. त्यामुळे या नियमांना हलक्यात घेऊ नका. कारण की जर तुम्ही कुठलीही सवलत घेत असाल, पास काढत असाल, हाफ तिकीट घेत असाल आणि जर तुम्हाला हे नियम माहिती नसतील आणि जर तुम्ही कंडक्टरशी हुज्जत घातली तर तुम्हाला थेट पोलीस स्टेशनला नेऊन तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. ज्या महिला हाफ तिकीटमुळे एसटीतून प्रवास करत होत्या, ज्येष्ठ नागरिक हाफ तिकिटामुळे एसटीत गर्दी करत होते, तर काही लोक पास काढून सवलतीचा फायदा घेत होते. अशा सगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रवाशांसाठी 5 कडक नियम आता लागू करण्यात आलेले आहेत. पहा, हे जर नियम माहिती नसतील तर तुम्हाला एसटीतून अजिबात फिरता येणार नाही. खरं तर पहिला नियम, या पहिल्या नियमामुळे सगळ्या सवलतधारक लोकांच्या सवलती बंद होणार. याच्यामध्ये पहिला नियम जर पाळला नाही तर पूर्ण तिकीट देऊन प्रवास करावा लागेल. दुसरा नियम असा आहे की तो जर तुम्ही मोडला तर तुम्हाला डबल तिकीट भरावं लागेल. आणि यातला 5वा नियम सगळ्यात भयानक आहे. तो नियम सगळ्यांसाठी आहे. तो जर तुम्ही मोडला तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. नुसतं बसमधून उतरून दिलं जाणार नाही, तर काही कायद्याच्या अंतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल होणार. तुम्ही म्हणाल आम्ही तर सर्वसामान्य प्रवासी आहोत, आम्हाला असं कसं होईल? पण लक्षात घ्या, कठोर कारवाईला आता सुरुवात झालेली आहे. तुम्ही महिला असाल, वयस्कर व्यक्ती असाल किंवा लहान मुलं असाल, नियम आता सगळ्यांना एकसारखा लागू झालाय. जर तुम्ही एसटीने एखाद्या लग्नाला किंवा रोज नोकरीच्या ठिकाणी जात असताल, पाहुण्यांकडे जात असताल, फिरायला जात असाल किंवा कॉलेजला जात असाल, तर हे 5 नियम नीट उघडे ठेवून ऐका. कारण की पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून सगळं बदलतंय. 2 कागदपत्रांचा अशी अट सरकारने मांडली आहे की ते कागदपत्र नसतील तर तुमचा प्रवास कायमचा बंद. एसटीत पाय ठेवायलाही आता 5 अडथळे पार करावे लागतील. काही 2 असे ओळखपत्र आहेत की जे तुम्हाला सक्तीचे आहेत. जे नसतील तर तुम्हाला अजिबात एसटीत प्रवास करता येणार नाही. बघा, जे लोक कंडक्टरशी उगीच हुज्जत घालतील, शहाणपणा करतील, त्यांना भर चौकात खाली उतरण्याचे आदेश देण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे 5 नियम आता अक्षरशः सगळ्यांसाठी लागू आहेत. जे लोक सवलतीचा फायदा घेत होते, ज्यात काही वयस्कर लोक होते, अर्ध्या तिकिटातल्या महिला होत्या, किंवा जी लोक रोज पूर्ण भाडं देतात किंवा मासिक पास वापरतात, सगळ्यांसाठी सगळे नियम आता लागू झाले. त्यामुळे या नियमांकडे कानाडोळा केला तर बसचं दार तुमच्यासाठी कायमचं बंद होईल. कुणी जास्त हुशारी करून जर आतमध्ये घुसलंच तर अर्ध्या वाटेवर भर ओसाड रानात सोडून देण्याचे आदेश दिले. जास्त वाद घातला तर थेट पोलीस कोठडीत तुम्हाला टाकलं जाईल. ही अतिशय महत्त्वाची आणि तातडीची सूचना एसटी प्रशासनानं प्रसिद्ध केलंय. पहा, आधी कसंही चालायचं, कुणी कुठूनही बसमध्ये चढायचं, कुठे उतरायचं, पण आता शिस्त अगदी कडक पद्धतीनं होणार. महामंडळाच्या प्रत्येक गाडीला हे विशेष नियम पाळावेच लागणार. तुम्ही साध्या लाल परीत असाल, शिवशाही AC गाडीत असाल, शिवाई, निमआराम किंवा कोणत्याही सरकारी गाडीत असाल तर नियमांच्या चौकटीत राहूनच तुम्हाला प्रवास करावा लागेल. अन्यथा तुमचे स्वतःचे मेहनतीचे पैसे खर्च करूनही तुम्हाला अपमान सोसून खाली उतरावं लागेल. तुमचा ओरिजिनल पास सुद्धा कायमचा बाद होऊ शकतो. तुम्ही नियम मोडले तर ड्रायव्हर आणि कंडक्टरला बाहेर काढण्याचे सगळे अधिकार देण्यात आले. आता पहा, ज्या प्रवाशांना नो एंट्री दिली आहे ते 4 प्रकारचे लोक आहेत. यात काही महिला आहेत, पुरुष आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना सरकारी सवलतीचा त्यांनी फायदा घेतलाय. वयस्कर व्यक्तींना देखील 50% सवलत आहे. महिला सुद्धा अर्ध्या किमतीत फिरता येते. या सवलतीमुळे बसमुळे प्रचंड गर्दी व्हायला लागली. महिलांची गर्दी तर अतोनात वाढली. ज्येष्ठ नागरिकही मोठ्या प्रमाणात गाव फिरत आहे. या तुफान गर्दीमुळे अनेक भांडणं होतात, गंभीर समस्या वाढल्या आहेत आणि म्हणूनच हे नवे नियम लागू झालेत. आता 2 कागदपत्र तुमच्या खिशात ठेवा. जी लोक ही कागदपत्र वेळेवर दाखवणार नाही त्यांना प्रवासापासून कायमचं लांब केलं जाईल. कागदपत्र नसताना नियम मोडले तर भर प्रवासात तुम्हाला रस्त्यावर सोडून दिलं जाईल. जर तुम्ही बसने प्रवास करणार असाल तर हे 5 नियम जाणून घेणं तुमच्या हिताचं आहे.
कारण की सरकारनं तुम्हाला आधीच सावध केलं होतं. प्रवासासाठी तुम्हाला फक्त 2-4 दिवसाचा वेळ दिलाय. या वेळात ती कागदपत्र काढून घ्या, अन्यथा पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून सगळं बंद होईल. पहा आता प्रवास पूर्वी कशाही पद्धतीनं व्हायचा, पण आता काहीच होणार नाही. तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं असू द्या किंवा पैसे दिलेले असू द्या, ते सगळे तुम्हाला होतील आणि बाहेर काढलं जाईल. त्यामुळेच हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पहा, एसटी प्रशासनाने राज्यातील प्रवाशांना 5 मोठे धक्के दिलेत. आता या नियमांमध्ये न बसणाऱ्या लोकांना आता ताबडतोब बसमधून उतरून दिलं जाईल. 2 कागदपत्रांच्या कडक तपासणीनंतर तुम्हाला सीटवर बसून दिलं जाईल, अन्यथा तुम्हाला बाहेर काढलं जाईल आणि पैसे परत मिळणार नाही. यातले पहिले 4 अतिशय कडक नियम आहेत, पण 5वा नियम पुरुषांसाठी आनंदाची बातमी आहे. पहिला नियम आता महिलांसाठी, ज्यांना 50% सवलत मिळते. ज्या महिला अर्ध्या तिकिटात फिरतात त्यांच्यासाठी नियम क्रमांक 1 बदलला आहे. पूर्वी फक्त वृद्ध नागरिकांना अर्ध तिकीट असायचं, पण काही वर्षांपासून महिलांनाही अर्ध तिकीट सुरू झालं. पण आता अर्ध तिकीट जे होतं ते सगळीकडे लागू होतं, पण आता ते सगळीकडे लागू होणार नाही. जर राज्याच्या बाहेर जाणारी बस असेल तर राज्याची बॉर्डर ओलांडली की पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशा वेळी कंडक्टरशी भांडण केलं तर केस होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल आम्ही कुठं चाललो राज्याच्या बाहेर, पण मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही जर कल्याण, ठाणे किंवा पुणे, पिंपरी चिंचवड किंवा तुम्ही आतल्या आत सिटीमध्ये जर फिरत असाल तरी देखील तुमच्यासाठी जी सवलत बंद करण्यात आली. 100% पैसे द्यावे लागतील. ऑनलाईन बुकिंग केला तरी त्याच्यावर रिफंड मिळणार नाही. महिलांनी कंडक्टरशी जर कटकट केली तर एसटीचा प्रवास त्यांचा कायमचा बंद. दुसरा नियम लहान मुलांसाठी आहे, तर तिसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी. चौथा नियम अशा प्रवाशांसाठी आहे की त्यांनी हा नियम मोडला तर थेट बाहेर काढलं जाईल. आणि 5वा नियम पुरुषांसाठी एक मोठा आनंदाची बातमी आहे. आता पहा, मुलांच्या तिकिटासाठी आधार कार्ड ठेवणं आता अगदी गरजेचं बनलंय. आधी कंडक्टर लहान मुलांना फक्त विचारायचे किती वय आहे. 5 ते 12 वर्षाच्या मुलांना आधार कार्ड दाखवणं आता अनिवार्य आहे. पालकांनी वयाची लबाडी केली, कंडक्टरला शंका आली तर तो हक्कानं आधार मागेल, आणि आधार नसेल आणि जर तुम्ही तिथे काहीतरी हे केलं तर कंडक्टर पुढच्या स्टॉपवर उतरवण्याचे आदेश दिलेले आहे. तिसरा नियम 75 पार केलेल्या लोकांसाठी आहे, ज्यांनी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत मोफत प्रवास मिळतो. महामंडळाला कळलंय की काही लोक बनावट आधार कार्ड बनवून वय चोरत आहे, आणि अशा चोरीवर सरकारची कडक नजर असून कागदपत्र आता तपासणीचे आदेश देण्यात आलेत. खोट्या कार्डवर प्रवास करताना पकडला गेल्यात तर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन तुमचा प्रवास कायमचा बंद होईल. आता चौथा नियम अतिशय खतरनाक आहे. जिथे पैसे भरलेले असू द्या, सगळं क्लिअर असू द्या, पण तरी तुम्हाला बाहेर काढलं जाईल. कोणतं काम केल्यावर बाहेर काढलं जाईल, काय तो नियम आहे, मुद्दा लक्षपूर्वक ऐका. बऱ्याचशा लोकांना तंबाखू खाण्याची सवय असते, गुटखा खाण्याची सवय असते, पण आता हाच गुटखा किंवा तंबाखू जर त्या ठिकाणी बसमध्ये खाऊन जर बसला आणि ते जर निदर्शनास आलं तर नुसता बाहेर काढला जाणार नाही, तर त्याला मोठा दंडही होईल. या व्यतिरिक्त महिलांची छेड काढणे, कंडक्टरशी वाद घालणे या विशेष कायद्याअंतर्गत देखील त्यांच्यावर मोठा दंड होऊ शकतो आणि जेल होऊ शकतं. 5वा नियम पुरुषांसाठी. आता पुरुषांना 10 ते 15% सवलत मिळणार. ही पुरुष जे एसटीच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवरून तिकीट बुक करतील त्यांना मूळ भाड्यात 10 ते 15% सूट मिळेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी योजनेची माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीनं बसचे हे नियम बदललेले आहेत. या नियमांविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन सबस्क्राईब करा. धन्यवाद.